श्री स्वामी समर्थ. 2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे? या वर्षी भद्रा कालाची सावली आहे. भद्रा काळाची वेळ कोणती आहे? चुकूनही या भद्रा कालामध्ये राखी का बांधू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हे साजरं केलं जातं. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. भाऊ सुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. तर पहा या वर्षी रक्षाबंधन कधी आहे आणि भद्रा काळाची वेळ कोणती आहे आणि या वेळेत राखी का बांधू नये ते. या वर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो, त्यामुळे यावेळी रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाईल. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 असणार आहे. तर पहा आता राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काल हा कधी असणार आहे. रक्षाबंधन भद्राचा अंतिम वेळ दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. रक्षाबंधन भद्रा पुच्छ काळ हा सकाळी 9:51 चालू होऊन सकाळी 10:53 असणार आहे. आणि रक्षाबंधनचा भद्रा मुख काळ सकाळी 10:53 ते दुपारी 12:37 असणार आहे. तर राखी पौर्णिमेच्या दिवशी या भद्रा काळामध्ये चुकूनही आपण राखी बांधू नका. इतर जो मुहूर्त दिलेला आहे त्या मुहूर्तामध्ये राखी बांधण्याचा प्रयत्न करा. आता भद्रा काळमध्ये राखी का बांधू नये? भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही आणि तो काळ गेल्यानंतर राखी बांधतात. दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्याय देवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहू काळमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते आणि रक्षाबंधनाचा सण भद्रा काळ वगळता शुभ काळात साजरा करावा. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते. तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं रक्षण करण्याचा संकल्प करत असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा देखील ठेवावा.
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल। असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।